नमस्कार पल्लवी. नमस्कार. आपलं जीजम पब्लिकचं सेंटर कुठे आहे ना? अंडेवाडी हडपसर पुणे. ओके. सुरू करून किती दिवस झाले ना जीजम पब्लिक सेंटर? 9 महिने झाले. ओके. तर आपले ऍडमिशन किती आहेत ना? आपले 28 म्हणजे 27 कन्फर्म आहेत. तर जीजम पब्लिकच कंपनीकडनं तुम्हाला सर्व्हिस आणि ट्रेनिंग कसं प्रोव्हाइड करतात? चांगलंच प्रोव्हाइड आहे. सर्व्हिस कशी मिळते? चांगली मिळते. सांगितल्यानंतर त्याचा रिप्लाय पण दिला जातो. ज्या ज्या डिपार्टमेंटला आपण विचारलं त्या डिपार्टमेंटकडून त्याची माहिती मिळते. बाकी सगळं चांगलंच आहे. फ्युचर मधलं टार्गेट काय तुम्हाला या 6 महिन्यात किंवा एवढ्या 1 वर्षामध्ये ऍडमिशन करायची? माझ्या ऍडमिशन तसं ठरवलं नाहीये, पण जेवढे जास्तीत जास्त करता येतील तेवढे चालतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा एका शाळेमध्ये गेले होते डेमो देण्यासाठी, तर येताना मला अपंग मुलांची आणि अंध मुलांची अशी शाळा लागली. तर माझ्या डोक्यात तेव्हा पण हा विचार आला की जर आपण ह्या नॉर्मल मुलांसाठी जीचाम हे करू शकतो तर त्या मुलांसाठी काही करता येईल का. पण नेमकं आता हे सगळं नॅशनल लेवलच्या सगळीकडच्या एक्झाम चालू होत्या, त्याच्यामुळे त्या माहोलमध्ये सर आणि मॅडमला थोडंसं डिस्टर्ब करावं असं मला नाही वाटलं, म्हणून त्यांच्याशी मी अजून नाही संपर्क केला. पण माझ्या डोक्यात असं आहे की त्यांना जर आपल्याला काही प्रोव्हाइड करता आलं तर ते पण एक चांगला बेनिफिट आहे. कारण आपल्या नॉर्मल मुलांसारखंच त्या मुलांना सुद्धा पुढे येण्याची संधी मिळेल आणि त्यांना पण नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आणखी तुम्हाला काय वाटतं चेंजेस करू शकते? एखादी गोष्ट तुम्ही सांगू शकता चेंज करायला पाहिजे असं काही तुम्हाला चेंजेस म्हणजे ट्रॉफीच्या कॉस्टिंग एक आहे आणि ट्रॉफीची हाईट एक. थोडंसं हाईटच्या मानाने तसं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूपशा पालकांचा आता यावेळेस सुद्धा असं की फी थोडी जास्त वाटते. म्हणजे नाश्त्याची वगैरे सोय नसतेच आहे, पण त्या मानाने 800 रुपये वगैरे असं म्हणजे फी जास्त वाटते. खूपशे पालक लोक बसवत नाही एक्झामच्या, म्हणजे तेवढी फी भरून मग त्याच्या फॅसिलिटी काय मिळते, येण्या जाण्याचा पण त्यांना खर्च असतो हे असतं. आणि मुलांना परत डबा द्या किंवा डबा खाऊनही बाहेरचे थोडं खावंच लागतं. आणि मग बाहेर जायचं म्हणजे ते पॅरेंट लोक जरी स्वतः घेऊन आले तर 1-2 तासापुरता येऊन होत नाही, पूर्ण दिवसही जातो. त्याच्यामुळे त्यांचं असं मत आहे की थोडीशी फी कमी ठेवलं तर अजून चांगलं. नॅशनल लेवल कॉम्पिटिशनला किती विद्यार्थी बसले? आपले टोटल 15 होते, त्यातले आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही. थँक्यू.